एक होता अर्जुन. तो एका छोट्या गावात राहत होता. लहानपणापासूनच त्याचं आयुष्य संघर्षपूर्ण होतं. त्याचे आईवडील लहानपणीच गेल्याने त्याचं बालपण एकटं गेलं. त्याला कोणाचा आधार नव्हता, ना कोणी जवळचं नातं होतं. तरीही तो खचला नव्हता. त्याच्या मनात एक जिद्द होती, काहीतरी मोठं करण्याची, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची. अर्जुन शाळेत असताना अनेक वेळा त्याला एकटेपणामुळे आणि परिस्थितीमुळे खूप त्रास झाला. पण त्याने ठरवलं की कोणत्याही परिस्थितीत तो हार मानणार नाही. रोजच्या संघर्षातून अर्जुन शिकत गेला. शाळेत उत्तम गुण मिळवून तो शिक्षणात पुढे जाऊ लागला. शिक्षणाचं महत्त्व त्याला लहानपणापासूनच कळलं होतं, कारण त्याला माहीत होतं की शिक्षणच त्याला आयुष्यात पुढे नेईल. अर्जुनने शिक्षण पूर्ण केलं आणि नोकरीसाठी मोठ्या शहरात गेला. तिथेही त्याचं कोण नव्हतं. एका खोलीत तो एकटा राहत असे, पण तो रोज स्वतःशी बोलायचा. त्यांनी आपल्या अशा परिस्थितीतून स्वतःलाच ताकद दिली. माझं स्वप्न मीच पूर्ण करणार, कुणाच्या सोबतीची गरज नाही, असं तो रोज मनाशी ठरवायचा. कामात लक्ष घालून त्याने कठोर परिश्रम सुरू ठेवले. काही वर्षांनी अर्जुनला चांगली संधी मिळाली. त्याच्या मेहनतीला फळ आलं आणि त्याला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. आता त्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरत होतं. अर्जुनने त्याच्या आयुष्यातील संघर्षातून एक गोष्ट शिकली. एकटा असला तरी विश्वास आणि मेहनत हेच आपले खरे साथीदार असतात. त्याच्या एकटेपणात त्याने स्वतःला कधीच स्वावलंबी केलं नाही. त्याच्या आयुष्याने त्याला शिकवलं की यशासाठी कोणाचा आधार लागतो असं नाही. स्वतःवर विश्वास ठेवला की कोणताही आधार आपोआप तयार होतो. अर्जुनची ही कहाणी आपल्याला शिकवते की परिस्थिती कधीच सोपी नसते, पण जिद्द, मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास आपल्याला यशाकडे नेतो. अर्जुनचा प्रवास खूप कठीण होता. त्याच्या यशस्वी होण्यामागची गोष्ट म्हणजे त्याने प्रत्येक संकटाला एक नव्या संधीसारखं स्वीकारलं आणि त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला. लहानपणापासूनच एकटं राहिल्यामुळे त्याने स्वतःमध्ये आत्मनिर्भरता वाढवली होती. तरीही शहरात येऊनही त्याला फारशी ओळख मिळत नव्हती आणि सुरुवातीचे दिवस त्याच्यासाठी आव्हानात्मक होते. त्याला एका लहान कंपनीत सुरुवातीला एक साधी नोकरी मिळाली, पण अर्जुन नेहमीच जास्त शिकण्यासाठी नवं काही करायला उत्सुक असायचा. कंपनीतल्या इतर लोकांच्या तुलनेत तो खूपच कष्ट करत होता. दिवसभरात जरी काम संपले असले तरीही अर्जुन कंपनीत उशिरापर्यंत थांबायचा आणि वेगवेगळ्या गोष्टी शिकायचा. त्याला माहीत होतं की हेच त्याला यशाच्या दिशेने नेईल. एके दिवशी त्याच्या कंपनीत एका मोठ्या प्रोजेक्टची गरज भासली, ज्यासाठी अनुभवी व्यक्तींचा शोध सुरू होता. अर्जुनने आत्मविश्वासाने हा प्रोजेक्ट हातात घ्यायचं ठरवलं. कंपनीच्या वरिष्ठांना सुरुवातीला अर्जुनवर विश्वास नव्हता, कारण त्याच्याकडे कमी अनुभव होता. पण अर्जुनने आपल्या मेहनतीने आणि आत्मविश्वासाने त्यांना पटवून दिले की तो हे काम करू शकतो. हा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी अर्जुनने रात्रीचा दिवस केला. त्याने त्याच्या एकटेपणाचाच उपयोग घेतला आणि कामावर अधिक लक्ष केंद्रित केलं. अनेक वेळा त्याला थकवा जाणवला, पण त्याने कधीच हार मानली नाही. त्याला असं वाटायचं की जर तो थांबला तर त्याच्या आयुष्याला स्थैर्य मिळणार नाही. त्याच्या मनात नेहमीच एक विचार असायचा, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि कुठल्याही परिस्थितीत मागे वळून पाहायचं नाही. अखेर त्याचा प्रोजेक्ट यशस्वीपणे पूर्ण झाला आणि त्याचे वरिष्ठ त्याच्या कामगिरीवर खूप प्रभावित झाले. त्यांनी अर्जुनला प्रमोशन दिलं आणि त्याला कंपनीतलं एक महत्त्वाचं स्थान दिलं. आता अर्जुनच्या मेहनतीला फळ मिळत होतं. अर्जुनचं आयुष्य आता हळूहळू बदलत होतं. तो एकटा राहूनही खूप काही शिकला होता. त्याच्या आयुष्यात कोणताही आधार नसूनही त्याने स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर यश मिळवलं होतं. आता त्याच्या यशाच्या कहाण्या सर्वत्र पसरल्या होत्या. लोक त्यांच्याकडून प्रेरणा घेऊ लागले आणि त्याचा संघर्ष लोकांसाठी एक उदाहरण बनला. अर्जुनची कहाणी आपल्याला एक गोष्ट शिकवते, जरी एकटा असाल तरी स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करत राहिला तर आयुष्यात नक्कीच यशस्वी होता येतं. त्याच्यासारखं आपल्याला देखील कोणत्याही संकटात घाबरून न जाता त्याचा सामना करावा लागतो, कारण खरं तर यश तेच आहे जे स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर मिळवलं जातं. अर्जुनच्या यशाच्या गोष्टी गावभर पसरल्या होत्या. त्याचं संघर्षमय जीवन ऐकून गावातले तरुण त्याच्याकडे प्रेरणा घेऊ लागले. अर्जुन आता मोठ्या कंपनीत उच्च पदावर होता, पण त्याच्या मनात अजूनही त्याच्या बालपणातल्या संघर्षाचं, त्याच्या एकटेपणाचे प्रतिबिंब होते. त्याच्या आयुष्यात अनेक आव्हानं होती, पण त्याच्यात एक आगळी वेगळी जिद्द होती, जी त्याला नेहमीच पुढे जाण्याचं बळ देत होती. आता अर्जुनला त्याच्या आयुष्यात काहीतरी अर्थपूर्ण करायचं होतं. त्याला कळलं की फक्त स्वतःसाठी यश मिळवणं पुरेसं नाही, तर आपल्या यशाचा उपयोग इतरांना उन्नती देण्यासाठी करणं महत्त्वाचं आहे. त्याला वाटलं की ज्या संघर्षातून तो गेला त्या संघर्षात इतर कोणालाही जावं लागू नये. त्याच्या मनात आपल्या गावासाठी काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली. एके दिवशी अर्जुन गावात परतला आणि त्याने एक मोठा निर्णय घेतला. त्याने आपल्या गावात शिक्षणासाठी एक फाउंडेशन सुरू केलं. त्याने गावातल्या गरजू मुलांसाठी शाळा, वाचनालय आणि स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारलं.
त्याचं उद्दिष्ट होतं गावातल्या गरीब आणि मागासलेल्या मुलांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं, ज्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यातील संघर्षाचा सामना करण्यात ताकद मिळेल. अर्जुनचं फाउंडेशन खूप लवकरच यशस्वी होऊ लागलं. त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे अनेक मुलांचं भविष्य उज्ज्वल झालं. त्याच्या या कार्यामुळे गावातले लोक त्याला खूप आदराने पाहू लागले. अर्जुन नेहमी मुलांना सांगायचा, कधीही परिस्थितीवर जाऊ नका, स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वतःचा विश्वास ठेवा, तुमच्या क्षमतांचा उपयोग करून आयुष्य घडवा. अर्जुनच्या कार्यामुळे गावाच्या शिक्षणाची पातळी वाढू लागली आणि हळूहळू त्या गावाचं रूपांतर एका शिक्षणाच्या केंद्रात झालं. अर्जुनला पाहून अनेक मुलं प्रेरित झाली. त्याला पाहून त्यांनीही स्वतःच्या एकटेपणावर मात करून स्वतःच्या आयुष्याला नवं वळण दिलं. अर्जुनचा हा प्रवास त्याच्यासाठीच नाही तर इतरांसाठी एक महान उदाहरण ठरला. त्याचं आयुष्य एक संदेश देत स्वतःवर विश्वास ठेवला की आपण कोणतेही संकट पार करू शकतो आणि एकटं असलं तरी आपल्या यशाचा प्रकाश इतरांच्या आयुष्यालाही उजळू शकतो.